नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आजचा विषय घेतलेला आहे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्याविषयी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न पहिला, महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते? उत्तर आहे ज्योतिराव गोविंदराव फुले असे त्यांचे पूर्ण नाव होते. पेशव्यांच्या काळामध्ये गोविंदराव फुले हे फुलांचा व्यवसाय करत होते, म्हणून त्यांना फुले हे असे आडनाव मिळाले होते. प्रश्न दुसरा, महात्मा फुले यांचा जन्म कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे 11 एप्रिल 1827 मध्ये कटगुण, पुणे येथे त्यांचा जन्म झाला. प्रश्न तिसरा, महात्मा फुले यांचा मृत्यू कधी आणि कोठे झाला? उत्तर आहे 28 नोव्हेंबर रोजी 1890 मध्ये पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला. प्रश्न चौथा, महात्मा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती? उत्तर आहे सत्यशोधक समाज या संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. प्रश्न पाचवा, महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे गोविंदराव शेबीर फुले. गोविंदराव फुले हे पेशव्यांच्या काळामध्ये फुलांचा व्यवसाय करत होते आणि पेशवेवाड्यात फुलांची सजावट करण्यासाठी ते प्रसिद्ध होते, म्हणून पेशवे प्रसिद्ध होऊन त्यांना 35 एकर जमीन फुलांचे उत्पादन करण्यासाठी दिले होते. प्रश्न सहावा, महात्मा फुले यांच्या आईचे नाव काय होते? चिमणाबाई फुले. हे महात्मा फुले फक्त 9 महिन्याचे असताना चिमणाबाई फुले यांचा मृत्यू झाला होता. प्रश्न सातवा, महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता? उत्तर आहे शेतकऱ्यांचे असूड. या पुस्तकामध्ये त्यांनी महात्मा फुले आणि शेतकऱ्यांच्या समस्या लिहिलेल्या आहेत. प्रश्न आठवा, महात्मा फुले यांनी माध्यमिक शिक्षण कोठे घेतले? उत्तर आहे 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूल यामध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. प्रश्न नववा, महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कोठे सुरू केले? उत्तर आहे 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात महाराष्ट्रामधील पहिली मुलींची मराठी शाळा सुरू केली. प्रश्न 10वा, महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्याधर्म हा ग्रंथ कधी प्रसिद्ध झाला? उत्तर आहे 1891 मध्ये. त्यांच्या मृत्यूनंतर यशवंतराव फुले यांनी सार्वजनिक सत्याधर्म हा ग्रंथ प्रसिद्ध केला. महात्मा फुले यांना अर्धांगवायू झाल्यामुळे महात्मा फुले यांनी डाव्या हाताने हा ग्रंथ पूर्ण लिहिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तक पुत्र यशवंतराव फुले यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. प्रश्न 11वा, महात्मा फुले यांना महात्मा अशी कधी उपाधी देण्यात आली? उत्तर आहे 1888 मध्ये मुंबई येथे भरलेल्या सभेमध्ये त्यांना महात्मा अशी उपाधी देण्यात आली. प्रश्न 12वा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली? उत्तर आहे 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. प्रश्न 13वा, सत्यशोधक समाज संघटनेचा हेतू काय होता? उत्तर आहे समाजातील विषमता नष्ट करणे आणि तळागाळातील समाजापर्यंत शिक्षणाचे महत्त्व पोहोचणे हा त्या संघटनेचा मुख्य हेतू होता. प्रश्न 14वा, कोणत्या वृत्तपत्रातून सत्यशोधक चळवळीचे लेखन होत होते? उत्तर आहे दीनबंधू या वृत्तपत्रातून सत्यशोधक चळवळीविषयी लेखन लिहित होते. प्रश्न 15वा, महात्मा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक कधी लिहिले? हे अतिशय प्रसिद्ध नाटक आहे महात्मा फुले यांचे. उत्तर आहे वयाच्या 28व्या वर्षी 1855 मध्ये हे नाटक लिहिले. प्रश्न 16वा, महात्मा फुले यांच्या जीवनावर कोणाचा प्रभाव पडला होता? उत्तर आहे थॉमस पेन आणि शिवाजी महाराज या दोघांचा महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रभाव पडला होता. प्रश्न 17वा, थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकावरून महात्मा फुले यांच्या जीवनावरती प्रभाव पडला होता? उत्तर आहे राईट्स ऑफ द मॅन या पुस्तक वाचल्यानंतर महात्मा फुले यांच्या जीवनावरती त्या पुस्तकाचा अतिशय प्रभाव पडला होता. प्रश्न 18वा, महात्मा फुले यांच्या कोणत्या कार्यामुळे मुंबईत भरलेल्या सभेमध्ये महात्मा असे पदवी देण्यात आली? उत्तर आहे धार्मिक क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे फुले यांना महात्मा असे पदवी देण्यात आली. प्रश्न 19वा, महात्मा फुले यांना आधुनिक विचारवंतांनी कोणत्या शब्दाने गौरवले आहे? उत्तर आहे महाराष्ट्राचे मार्टिन लुथर या शब्दाने त्यांना गौरवण्यात आले आहे. प्रश्न 20वा, महात्मा फुले यांनी कोणाकडून दानपट्टा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले? उत्तर आहे 1847 मध्ये लहुजी वस्ताद साळवे यांच्याकडून दानपट्टा चालवण्याचे शिक्षण त्यांनी घेतले होते.
प्रश्न 21वा, महात्मा फुले यांनी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कधी केली? पुण्यामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह आहे, तर त्याची स्थापना 1864 मध्ये केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.